मार्च 2026 हा महिना मकर राशीसाठी जबाबदाऱ्या, प्रगती आणि आयुष्याला नवीन दिशा देणारा ठरणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनी असल्यामुळे या महिन्यात मेहनत, शिस्त आणि संयम यांची परीक्षा होईल. पण लक्षात ठेवा, शनी कधीही विनाकारण त्रास देत नाही. तो मेहनतीचं फळ नक्की देतो. त्यामुळे मार्च महिन्यात घेतलेले निर्णय आणि केलेली मेहनत पुढील काही महिन्यांसाठी मजबूत पाया घालतील. महिन्याच्या सुरुवातीला 1 ते 8 मार्च दरम्यान कामात ताण जाणवू शकतो. काही प्रलंबित कामं पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील. पण 9 मार्च नंतर परिस्थिती सुधारेल आणि तुमची कामगिरी लोकांच्या लक्षात येईल. 12 ते 20 मार्च हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. या काळात पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा मोठा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. जे लोक प्रशासन, बांधकाम, अकाउंट्स, सरकारी क्षेत्र किंवा व्यवस्थापनाशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा काळ लाभदायक आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मार्च महिना विस्ताराचा आहे. नवीन क्लायंट, नवीन करार किंवा दीर्घकालीन डील मिळू शकते. मात्र कागदपत्रे नीट तपासूनच स्वाक्षरी करा. भागीदारीत मतभेद टाळा. संयम राखणं आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या मार्च महिना स्थिर आणि सकारात्मक आहे. 10 ते 18 मार्च दरम्यान अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काहींना बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं. मात्र 22 मार्च नंतर खर्च वाढण्याची शक्यता आहे. घर, वाहन किंवा कुटुंबासाठी खर्च होऊ शकतो. बचत आणि नियोजनावर भर द्या. प्रेम आणि वैवाहिक जीवनात हा महिना थोडा गंभीर स्वरूपाचा आहे. जोडीदाराशी संवाद स्पष्ट ठेवा. गैरसमज टाळण्यासाठी संयम आवश्यक आहे. 14 मार्च नंतर नात्यात सुधारणा होईल. अविवाहित लोकांसाठी नवीन ओळख निर्माण होऊ शकते. पण निर्णय घेताना वेळ घ्या. कुटुंबाच्या बाबतीत काही जबाबदाऱ्या वाढू शकतात. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल. 20 मार्च नंतर घरात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. छोटा प्रवास किंवा धार्मिक कार्यक्रमाचा योग आहे. आरोग्याच्या दृष्टीने हाडे, सांधे किंवा पाठदुखीची समस्या जाणवू शकते. नियमित व्यायाम, कॅल्शियमयुक्त आहार आणि पुरेशी झोप घ्या. तणाव टाळा. ध्यान आणि प्राणायाम उपयुक्त ठरतील. आध्यात्मिकदृष्ट्या हा महिना आत्मपरीक्षणाचा आहे. शनिवारी शनिदेवांची पूजा करा. ओम शनेश्वराय नमः हा मंत्र 21 वेळा जपा. गरजूंना अन्नदान करा. यामुळे अडथळे कमी होतील आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. महिन्याच्या शेवटी 22 ते 31 मार्च दरम्यान एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो, जो तुमच्या करिअर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम करेल. घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा ठरेल. एकूणच मार्च 2026 हा महिना मकर राशीसाठी मेहनतीचं फळ देणारा, स्थैर्य देणारा आणि आयुष्याला नवीन दिशा देणारा आहे. संयम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवलात तर हा महिना तुमच्यासाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पुन्हा भेटू पुढच्या राशी भविष्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद.